प्रमोद थत्ते ऑफिशियल चॅनल या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा। मी मराठी बिग बॉस रोज बघत असतो। मराठी बिग बॉसमध्ये एका गरिबावर अन्याय झाला आहे। त्याला ट्रॉफी नसती मिळाली तरी चालली असती, पण त्याला शेवटपर्यंत ठेवायला पाहिजे होते आणि शेवटी ट्रॉफी जर तो विजय नसता झाला तरी चालला असता। पण एका गरिबावर बिग बॉसनी अन्याय केलेला आहे। असं वाटतं की बिग बॉस हे पैसे सेटल गेम आहे, कारण विशाल, सागर कारंडे, नवीन आलेली रेवा, त्याच्यानंतर जे उद्धटगिरी बोलतात किंवा ती राखी सावंतचा गेम काहीच नाही, उगाच फालतूगिरी करण्यामध्ये त्याच्यामध्ये गेममध्ये उतरले हे आणि उद्धट वागणूक आहे। आणि सागर कारंडे, विशाल डे 1पासनं प्रभूला कमी लेखत आहे। सागर कारंडे परवाला त्याची फॅमिली भेटायला आली तर कुत्रं बोंबलतात तसं बोंबलतात, जसं काय भूत आलं आहे आपल्यासमोर। एवढं पण त्याला कळत नाही की आपण सोशल मीडियावर दिसतोय, टी व्हीवर दिसतोय। स्वतःची बायको आणि मुलगी आली होती तर त्यांना काय एवढं घाबरायचं होतं, एवढं काय बावरसारखं ओरडायचं होतं? ते असलं सागर कारंडे, त्याला काढून टाकायला पाहिजे होता। डे 1पासनं तो प्रभूच्या मागं लागलेला आहे। एकमेव ती तन्वी प्रभूच्या पाठीमागं उभी राहिली होती आणि जरी प्रभू तुमच्या दृष्टिकोनातनं त्याला ट्रॉफी नसती द्यायची तरी तो सेकंड किंवा थर्ड आलेला चालला असता। परंतु प्रभूला आज तुम्ही काढून बिग बॉसनी आपण सेटलमेंट गेम खेळतो असं दाखवलेलं आहे। हा माझा स्पष्ट बिग बॉसला आरोप आहे। ज्यांना हे आवडलं असेल त्यांनी लाईक शेअर व कमेंट्समध्ये आपल्या कमेंट्स लिहा व सबस्क्राईब करा। नमस्कार।